आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार आदित्य ठाकरे जे आहेत तर TV9 मध्ये स्वागत। शिवसेनेचं नेहमी म्हणणं असलेलं आहे की मुंबईकरांना मुंबईत घर असणं आणि ते स्वप्न आता साकार होतंय। बीडीडीतले जे सर्व रहिवासी होते त्यांना आता टॉवरमध्ये घर मिळतंय, काय सांगा? मला वाटतं त्यांचा आनंद पाहून मला खरोखर बरं वाटतं, कारण चांगली घरं मिळणं हे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्यांचं स्वप्न होतं। आता हा जसं आपण ही इमारत बघताय ही कदाचित 1923 किंवा 24ची असेल आणि ही आता 2025 मध्ये मिळणार आहे। हे जे ट्रान्झिशन आहे पिढ्यांना पुढच्या चांगली घरं मिळणं हे खूप मोठी गोष्ट आणि आपल्याच शहरात मिळणं, वरळीमध्ये मिळणं हे देखील मोठं आहे। नेहमी सांगण्यात आलं आता गणपती यंदा इथेच होईल, काय त्याच्याबद्दल? आता गुढीपाडव्यापासून हे आम्ही ऐकतोय सरकारकडून, पण आमचं इच्छा हीच आहे की गणपती बाप्पा देखील इथे साजरा व्हावा, इथून सुरुवात व्हावी। ऑपरेशन सिंदूरच्या अतिरेक्यांवर तुम्ही नेहमीच भाष्य केलं का ते कुठे गेले? अमित शहानी आज संसदेमध्ये सांगितलेलं आहे की 3 अतिरेक्यांना ठार केलं। जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी सांगितलेलं की तेच आहेत का हे ठीक आहे, पण जे कोणी असतील अतिरेकी प्रत्येक अतिरेकी ठार झालाच पाहिजे, पण हमला होतोच कसा? आणि तुम्ही क्रिकेट खेळताय कसं पाकिस्तान बरोबर? BCCI काय पंडित नेहरू चालवतात? लाडक्या बहीण योजनेमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं पाहायला मिळतंय, काय सांगा? भ्रष्टाचार म्हणजे पहिलं तर काही पुरुषांना मिळालं, त्याच्यात आता 26 लाख बहिणी अपात्र झाल्यात। हा घोटाळा नाही तर काय? श्रीकांत शिंदेंनी सदनामध्ये सांगितलेलं आहे की एक अतिरेकी ठाकरे गटाच्या बघा अशा लोकांकडे लक्ष नका देऊ, परिणाम झाला। आपल्यासोबत होते आदित्य ठाकरेजी, त्यांनी या ठिकाणी जी वरळीचा फेज 1 आहे त्या ठिकाणी पाहणी केलेली आहे। त्यांच्यासोबत अंबादास दानवे होते, सर्व जे मुंबईतले आमदार होते ते देखील होते। कॅमेरा पर्सन नागनाथसह मिरुती गणकवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।